संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेली घटना ही प्रचंड धक्कादायक होती। कारण एकाच कुटुंबातील तिघांचा या डोंगरावरून पडून मृत्यू झालेला। या संपूर्ण घटनेमधला महत्त्वाचा व्यक्ती होता तो कुणाल, ज्याचा एका निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कुणालने नेमकी आत्महत्या का केली या पाठीमागे अनेक तर्कवितर्क लावले गेले। सगळ्यात महत्त्वाचे कारण जे सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झालं ते म्हणजे आयफोन। कुणालनं आयफोनसाठी आत्महत्या केली हेच अनेक न्यूज चॅनल्स आणि सगळ्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दाखवलं गेलं। पण आता मात्र पुढे जाऊन कुणालच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वादाची किनार असल्याचं बोललं जात आहे। ज्यावेळी कुणाल आणि त्याच्या आई वडिलांचा म्हणजेच संगीता आणि मुरलीधर चांदगुडे यांचा सुद्धा मृत्यू झाला, त्यानंतर संगीता चांदगुडे यांच्या YouTube चॅनलवरचे काही व्हिडिओ हे प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाले आणि याच व्हिडिओमधून ही चर्चा सुरू झाली की कुणालने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल हे फक्त कुटुंबामध्ये असलेल्या वादामुळेच घेतलेलं असावं। त्यामुळे संभाजीनगरमधल्या कुणाल चांदगुडे या तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये नेमका कोणता कौटुंबिक वाद होता, त्याची आई संगीता यांचे नेमके कोणते व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि या सगळ्यात कुणालची हत्या कशा प्रकारे विलन ठरतीये हेच या व्हिडिओमधून सविस्तर पाहायचंय। नमस्कार। 21 ऑगस्ट 2026 ला संभाजीनगरमधल्या तिसगाव परिसरातल्या खवड्या डोंगरावरून खाली पडून कुणाल चांदगुडे, त्याची आई संगीता चांदगुडे, वडील मुरलीधर चांदगुडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता बघा, या प्रकरणामध्ये कुणालनं आयफोनसाठी आत्महत्या केली असं का बोललं जात होतं, सुरुवातीपासून पाहूयात। झालं असं की कुणाल ज्यावेळी आत्महत्येचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्याच डोंगरावर उपस्थित असलेला एक व्यक्ती त्याला सतत स्वतःचा मोबाईल दाखवत होता आणि तो व्यक्ती कुणालला म्हणत होता की माझ्याकडे किती लहान मोबाईल आहे ते बघ, पण तुझ्याकडे माझ्यापेक्षा चांगला मोबाईल आहे। आता हाच व्हिडिओ जास्त व्हायरल झाला आणि सगळ्यांमध्ये चर्चा अशी झाली की कुणालनं आयफोनसाठी आत्महत्येचं पाऊल उचललं। बरं, यासोबतच तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये अशी चर्चा होत होती की कुणालकडे सध्या जो आयफोन आहे त्याचे हप्ते हे थकीत राहिलेले होते, ते हप्ते भरण्यासाठी कुणालकडे पैसे नव्हते आणि कुणालच्या वडिलांनी काही दिवसांपासूनच त्याला पैसे द्यायचं बंद केलेलं होतं आणि त्यामुळेच कुणालनं आत्महत्येचं पाऊल उचललं अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली होती। आता बघा, याच सगळ्या चर्चेमुळे कुणालच्या आत्महत्येमागे आयफोनचं कारण सांगितलं गेलं। पण अगदी दुसऱ्याच दिवशी कुणालच्या काकांनी सोशल मीडियावर एक बाईट दिली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कुणालकडे आधीपासूनच आयफोन 15 प्रो होता, त्यामुळे आयफोनसाठी त्यांनी आत्महत्या केलेली नाहीये। मग कुणालनं एवढं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हा सुद्धा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी त्याच डोंगरावरून आणखी एक व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये कुणालची आई स्वतःचं मंगळसूत्र काढून फेकतीये आणि ती असं म्हणतीये की मी तुझ्या वडिलांसोबत राहणार नाही, आपण दोघे वेगळे राहू। आणि याच व्हिडिओनंतर चर्चा सुरू झाली ती कौटुंबिक वादाची। आता कुणालनं कौटुंबिक वादामधूनच आत्महत्या केली असं ठोसपणे का बोललं जात आहे, तर त्याची सुद्धा अनेक कारण आहेत। कुणालनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे कुणालच्या आईच्या माहेरच्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले काही व्हिडिओ। कुणालच्या आत्महत्येनंतर त्याच्या एका मावशीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून असे सांगितलं की कुणालनं आयफोनसाठी एवढ्या टोकाचं पाऊल उचललेलं नव्हतं, यामागे काही घरची कारणं आहेत, घरचे वाद आहेत। आता कुणालनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असं म्हणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे कुणालच्या आईनं YouTubeवर पोस्ट केलेले काही व्हिडिओ। कुणालच्या आत्महत्येनंतर कुणालच्या आईचे YouTubeवरचे जुने व्हिडिओ हे पुन्हा एकदा रिशेअर केले गेले, नव्याने ते लोकांपर्यंत पोहोचले आणि यातील अनेक व्हिडिओंमध्ये संगीता चांदगुडे म्हणजेच कुणालची आई फक्त त्यांच्या नंदेवर बोलतायत, त्यांच्यावर आरोप करतायत। एका व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे असं म्हणाल्यात की माझ्या नवऱ्याला माझ्यापासून, त्याच्या लेकापासून तोडून काय मिळालं, जे सगळं माझ्यासोबत केलं ते कर्मानं फिरून पुन्हा तुझ्यासोबत होईल। तू आधी माझ्या नवऱ्याच्या आई वडिलांना त्यांच्या म्हातारपणाचा सहारा हिरावून घेतला आणि आता माझ्या नवऱ्याचा म्हातारपणाचा सहारा तू हिरावत आहेस। तर व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये संगीता त्यांच्या नवऱ्याला उद्देशून असं म्हणाल्यात की राग आला म्हणून तुम्ही तुमच्या आई बापाला का मारत नाही, राग आला म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीवर का हात उचलत नाही, पण राग आला म्हणून तुम्ही कायम तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलालाच का मारता। संगीता यांच्या याच विधानामुळे असं सुद्धा तर्कवितर्क लावला जातोय की संगीता यांचा नवरा म्हणजेच कुणालचे वडील हे संगीता आणि कुणालला मारहाण करत होते, त्यामुळेच कुणाल आणि त्यांच्या वडिलांमध्ये
त्यामुळेच कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद होत असावेत. आता बघा, कुणालच्या आईच्या याच सगळ्या युट्यूबवरच्या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात ही चर्चा आहे की कुणाल कदाचित कौटुंबिक वादामधून डिप्रेशनमध्ये गेलेला होता आणि त्यामुळेच प्रचंड तणावामध्ये येऊन त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला असावा. पण बघा, एका बाजूला असंही बोललं जात आहे की कुणालचे आणि त्याच्या वडिलांचे वाद होत होते, पण दुसऱ्या बाजूला कुणालच्याच कुटुंबातील एका व्यक्तीनं असं सुद्धा सांगितलेलं आहे की कुणालला त्याचे आई आणि वडील दोघं सुद्धा पाहिजे होते, कायम सोबत हवे होते आणि त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आता कुणालनं नेमकी आत्महत्या का केली हे खरं तर स्वतः कुणाल आणि त्याच्या आई वडिलांनाच याची खरी माहिती असणार आहे. पण खरी माहिती सांगण्यासाठी सध्या हे तिघं सुद्धा दुर्दैवानं जिवंत नाहीयेत. आता बघा, या सगळ्यामध्ये जेव्हा कुणाल आणि त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी आणखी एका गोष्टीची चर्चा ही जास्त झाली. ती गोष्ट म्हणजे कुणाल आणि त्याच्या आईवर वेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि कुणालच्या वडिलांवर मात्र त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि यामुळे खरं तर जास्त चर्चा झाली की खरोखर काहीतरी कौटुंबिक वाद असणार आहे आणि त्यामुळेच कुणालनं आत्महत्या केली असावी. बघा, कुणाल आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त कुणालच्या आजोळच्या लोकांकडून प्रतिक्रिया मिळत होती, मात्र कुणालच्या वडिलांच्या घरच्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नव्हती. अशात कुणालच्या आजोबांनी म्हणजेच मुरलीधर चांदगुडेंच्या वडिलांनी एक प्रतिक्रिया दिली. यामध्ये ते असं म्हणाले की कुणालच्या वडिलांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलेलं होतं. कुणालचे वडील ज्यावेळी नोकरीसाठी संभाजीनगरला आले त्यावेळी घरच्या कुणालाही कल्पना न देता त्यांनी संगीता यांच्याशी विवाह केलेला आणि याच विवाहानंतर कुणालच्या वडिलांचा आणि संगीता यांचा त्यांच्या सासरच्या लोकांसोबतचा संबंध कायमचा संपल्यात जमा झालेला. पण लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्टच महत्त्वाचा मुद्दा ठरतीये, ते म्हणजे पुन्हा एकदा कुणालच्या घरच्यांमध्ये असलेले कौटुंबिक वाद. हे एकच कारण, कौटुंबिक वाद या एका कारणामुळे संभाजीनगरमधलं हस्तखेळतं कुटुंब हे कायमचं संपलं. एका क्षणामध्ये 3 व्यक्तींचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट चांगली लक्षात येते की खरोखर घरामध्ये सुख आणि शांती असणं किती गरजेचं आहे, घरामध्ये सतत चिडचिड न करणं किती गरजेचं आहे आणि घरामध्ये कौटुंबिक वाद नसणं हे काम महत्त्वाचं आहे. जर घरामध्ये सतत कौटुंबिक वाद होत राहिले तर याचा परिणाम मुलांवर होतो आणि हेच कुणालच्या या घटनेतून, आत्महत्येतून समोर येतोय. आता खरं तर कुणालनं आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करतायत, पण सध्याच्या घडीला मात्र कुणालनं आयफोनसाठी आत्महत्या केलेली नव्हती हे तितकंच खरं आहे.